शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. 15 जुलैला आढावा बैठकीचे आश्वासन. शहादा शहरातील विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेदरम्यान बीएलओ घराघरात पडताळणीसाठी पोहोचत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत शिवसेना शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील अनेक भागात बीएलओ नागरिकांपर्यंत पोहोचत नसल्याने मतदार पडताळणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचा मुद्दा शिवसेनेने प्रशासनासमोर ठामपणे मांडला. यावर तातडीने उपाययोजना करून शहरी भागातील पडताळणीचे काम गतीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारींमध्ये तथ्य असल्याचे मान्य करत ग्रामीण भागात सुमारे 80% तर शहरी भागात केवळ 10% एसआरआय पडताळणी पूर्ण झाल्याची माहिती दिली. शासनाने 30 जुलै ही अंतिम मुदत निश्चित केल्याने उर्वरित काम वेळेत पूर्ण करण्यासाठी बीएलओ शिक्षकांसोबत अतिरिक्त कर्मचारी मदतनीस नियुक्त करण्याची मागणी शिवसेनेने केली. प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक भूमिका घेत 15 जुलै रोजी नगरपालिका मुख्याधिकारी, नगरसेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना देण्यात येतील असे आश्वासन दिले. यावेळी शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी शहादा शहरातील सर्व मतदारांना आपल्या परिसरातील बीएलओशी त्वरित संपर्क साधून एसआरआय पडताळणी पूर्ण करून घेण्याचे आवाहन केले. निवेदन देताना तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल, युवाध्यक्ष सागर चौधरी, हितेंद्र वर्मा, ॲडव्होकेट लव लोहार, अंकुश लोहार, दिलीप पवार, स्वरूप लुंकड, योगेश कोठारी, ॲडव्होकेट भोजेंद्र शिंदे, विजय महाले, गोपाळ कोळी, जगदीश पाटील, कौस्तुभ मोरे, सलमान मन्यार, राकेश पाटील, सतीश सोनवणे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ई-मराठी न्यूज नेटवर्क प्रतिनिधी कौस्तुभ छत्रपाल मोरे, शहादा. महाराष्ट्र शासनाच्या धोरणानुसार एसआयआरचं काम संपूर्ण देशात चालू आहे. त्या अनुषंगाने शहादात देखील एसआयआरचं काम अधिक संत गतीने चालू असल्याच्या सातत्याने तक्रार आमच्या शिवसेना पक्षाकडे काही दिवसापासून येत होते. बीएलओ घरी जाऊन प्रत्येक घरोघरी जाऊन त्या ठिकाणी एसआयआरचं काम करून घेत नाही अशी तक्रार होती. त्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीने आज शहादातील प्रांतसाहेब आदरणीय गिराशी साहेबांना आम्ही शिवसेनाचं एक लेखी स्वरूपात निवेदन दिलेलं आहे की बीएलओने शासनाच्या गाईडलाईननुसार प्रत्येक घरी जाऊन नागरिकांचं एसआरआय करून घेणं गरजेचं आहे, कारण भविष्यात त्याला काही कुठली अडचण येऊ नये. म्हणून आम्ही आज प्रांत साहेबांना ही देखील विनंती केली, जर शिक्षक बीएलओ असतील आणि आता सध्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि त्यांना जर वेळ पुरेसा मिळत नसेल तर त्यांना जोडीला एखादा वेगळा कर्मचारी द्यावा आणि एसआयआरचं काम पूर्ण करून घ्यावं. प्रांत साहेबांकडनं आम्हाला माहिती मिळाली ती एक थोडीशी आम्हालाही थोडी अचंबित करणारी होती. ग्रामीणचं एसआयआरचं काम 80 ते 85% झालं आणि आपलं शहाद्याचं 10 ते 11% एवढंच काम झालेलं आहे आणि शासनाने 30 जुलैपर्यंत प्रत्येक नागरिकाने एसआरआयचं काम आपलं करून घेणं अनिवार्य केलेलं आहे. उरलेल्या फक्त 15 दिवसामध्ये साधारण 90% लोकांचं एसआयआर करणं अतिशय जिकरीचं जाणार आहे. म्हणून आम्ही प्रांत साहेबांना शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी विनंती केलेली आहे, जे बीएलओ असतील शिक्षक त्यांना आणखी जोडीदार म्हणून एखादा कर्मचारी द्यावा आणि याचं काम अधिक गतीने करून घ्यावं. या ठिकाणी प्रांत साहेबांनी सांगितलं की उद्याच आम्ही शहरामध्ये मुख्य अधिकारी नगरपालिकेचे जे आहेत ते नगरसेवक, काही इतर राजकीय नेते मंडळी असेल यांच्याबरोबर एक बैठक घेऊन या संदर्भात एक मुख्य अधिकाऱ्यांना सूचना करणार आहेत आणि शहरामध्ये या एसआरआयचं काम अधिक गतीने कसं केलं जाईल याबद्दल उद्या देखील ते त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. शहरातील सर्व नागरिकांना आणि मतदार बंधू भगिनींना विनंती करतो, आपल्या परिसरातील जोही बीएलओ असेल त्याच्याशी संपर्क करून एसआरआयचं काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून भविष्यात आपल्याला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही. जय महाराष्ट्र. सामान्य जनतेचा आवाज थेट तुमच्यापर्यंत. ई-मराठी न्यूजच्या ताज्या बातम्या आणि नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा लगेच.